हॅलो एव्हरीवन, दिस इज सकुंडे सर आणि मी या व्हिडिओमध्ये आणि याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये क्लास 11th बायोलॉजीचा जो काही ह्युमन फिजिओलॉजीचा युनिट आहे त्या युनिटमध्ये जे काही ह्युमन फिजिओलॉजीशी रिलेटेड जे काही चॅप्टर्स आहेत सगळे चॅप्टर्स मी तुमचे वन बाय वन कव्हर करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन हा जो काही टॉपिक आहे तो स्टार्ट करतोय. So first of all we will discuss about what the title of our chapter, that is body fluids and circulation. So first of all we will discuss ki what is body fluids. Body fluids म्हणजे काय ते आपण डिस्कस करूया. ओके, सो हा जो काही वर्ड आहे बॉडी फ्लुइड्स, फ्लुइड म्हणलं की लगेचच आपल्याला कळायला लागतं की समवन इज टॉकिंग अबाउट समथिंग लिक्विड. फाईन. सो फ्लुइड्स म्हणलं की लिक्विड येतं. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे लिक्विड्स असतात. जसं तुम्ही एक्झाम्पल म्हणू शकता. फाईन, युरिन असेल, इट इज अन लिक्विड. जसं ह्युमन मेलमध्ये सिमेन असणार आहे, सिमेन पण काय बेटा लिक्विड आहे. त्याच्यानंतर म्युकस असेल, म्युकस पण काय लिक्विड आहे. बट ह्या टॉपिकमध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपण अगदी डिटेल डिस्कस करणार आहोत दोन मेन टाईपच्या लिक्विडमध्ये. दॅट इज वन, पहिले जे काही आपण ब्लड बद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आणि सेकंड जो काही आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट, लिम्फ. म्हणजे ब्लड आणि लिम्फ, सॉरी वी विल डिस्कस अबाउट ब्लड अँड लिम्फ. हे जे काही दोन लिक्विड आहे ह्या दोन लिक्विड बाबतीत किंवा ह्या दोन फ्लुइड्स बाबतीत अगदी आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो हे जे काही फ्लुइड्स आहेत यांच्या बाबतीत आपल्याला काय डिस्कशन करायचं तर यांचं जे काही कंपोजिशन आहे बेटा, काय डिस्कशन करणार आहोत आपण यांचं कंपोजिशन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कंपोजिशन इन द सेन्स व्हॉट, ते बनलेले कशापासून आहे ते आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण मेन पॉईंटवर फोकस करणार आहोत दॅट इज फंक्शन. फाईन, वन बाय वन आपण डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. लेक्चर्स बघत असताना तुम्हाला लेक्चर्समध्ये पॉज करू शकता तुम्ही, त्याच्यानंतर जे काही पॉईंट्स आहेत ते लिहू शकता. फाईन, रनिंग नोट्स तुम्हाला काढायच्या सोबत. सो आपल्याला लक्षात आलंय, काय लक्षात आलंय आपल्याला, ह्या चॅप्टरमध्ये आपण बॉडी फ्लुइड्स बद्दल डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मेजर दोन जे काही बॉडी फ्लुइड्स आहेत ते कुठले आहेत तर ब्लड आणि लिम्फ. या दोन बॉडी फ्लुइड्स बद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर पार्ट आहे तो सर्क्युलेशनचा. सो सर्क्युलेशन हे अगदी आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. म्हणजे आपलं जे काही हार्ट आहे आणि हार्टशी रिलेटेड हार्टचं सर्क्युलेशन कसं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्क्युलेशनचे टाइप्स किती असतात, सर्क्युलेशन नेमकं होतं कशासाठी, ते आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. फाईन. सो इथं जर आपल्या समोर बघितले तर एक स्पेशल डायग्राम इथं मी आणलेली आहे आपल्यासाठी. सो आपण इथं ह्या डायग्राममध्ये डिटेलमध्ये बघू शकतो. बघा, हार्ट आहे, हार्टपासनं ऑक्सिजनेटेड ब्लड, हार्टपासनं ऑक्सिजनेटेड ब्लड ऑर्गन पर्यंत कॅरी करण्याचं काम कोण करते तर आर्टरी करत असते. बट आर्टरी जेव्हा ऑर्गन पर्यंत किंवा टिश्यू पर्यंत पोहोचते त्यावेळेस आर्टरी ह्या छोट्या छोट्या स्मॉल ब्लड व्हेसल्स मध्ये डिवाइड होत असते. लाईक मी इथं डायग्राम ड्रॉ करतोय. सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज आर्टरी आणि आर्टरी सपोज फॉर एक्झाम्पल ह्या एखाद्या ऑर्गनकडे गेल्यानंतर काय होतं तर ह्या आर्टरीचे स्मॉल स्मॉल व्हेसल्स मध्ये ह्या आर्टरीचं डिव्हिजन होत असतं. ह्या जे काही व्हेसल्स आहेत दीज व्हेसल्स दीज आर नथिंग बट व्हॉट, आपण यांना कॅपिलरीज म्हणू शकतो बेटा. फाईन. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये थोडंसं नंतर आर्टरीची वॉल कशी असते, वेन्सची वॉल कशी असते आणि कॅपिलरीजचे वॉल कसे बनलेले असतात, सगळ्यांचं फंक्शन काय हे अगदी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त जस्ट यू नीड टू रिमेंबर राईट नाव, काय लक्षात ठेवायचं आता तुम्हाला की जी काही ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणारे म्हणजे हार्ट पासून एखाद्या ऑर्गन पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणारी कुठली ब्लड वेसल बेटा, दॅट इज नथिंग बट आर्टरी. लक्षात आलं, आर्टरी जेव्हा ऑर्गन पर्यंत पोहोचते इट बायफर्गेट्स म्हणण्यापेक्षा ती खूप स्मॉल ब्लड व्हेसल्स मध्ये कन्वर्ट होत असते आणि त्या जे काही ब्लड व्हेसल्स आहेत दीज आर नथिंग बट व्हॉट, कॅपिलरीज. ह्या पॉइंट मध्ये मी तुम्हाला लिम्फ काय असतं ते क्लिअर करणार आहे. फाईन. सो बघा
काय झालं, ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन आली आर्टरी कुठपर्यंत, ऑर्गन पर्यंत. ऑर्गनच्या सपोज फॉर एक्झाम्पल ह्या सगळ्या सेल्स आहेत, ह्या जे काही सेल्स तुम्हाला दिसत आहेत सराउंडिंगला, दिज आर सेल्स ऑफ ऑर्गन. बघा काय होतं, ब्लड मधनं ज्या वेळेस ही जी काही कॅपिलरी आहे ही ऑर्गन पर्यंत जाते, त्यावेळेस ह्या ब्लड मधून वेगवेगळे कंपोनंट्स बाहेर येत असतात टिश्यूज मध्ये. फाईन, सपोज फॉर एक्झाम्पल ह्या सेल्स आहेत, चलो याला मी ब्लॅक कलरने ड्रॉ करतोय. ह्या सपोज फॉर एक्झाम्पल अशा सेल्स आहेत टिश्यूच्या. येते लक्षात, ह्या ब्लड मधून, लक्षात घ्या, ह्या ब्लड मधून काहीतरी वेगवेगळे सबस्टन्स जे मी ग्रीन कलरने हायलाइट करतोय ते बाहेर येत आहेत. आणि ह्या सेलच्या सराउंडिंगला जे काही फ्लुइड आहे त्याला आपण इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणू शकतो. त्या फ्लुइड मध्ये हे जे काही कंपोनंट्स आहे ते ब्लडचे मिक्सअप होत असतात. फाईन. आणि आता नीट लक्षात घ्या, हे जे काही कंपोनंट्स आहे, सपोज फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतील, वेगवेगळे हार्मोन्स असतील, लक्षात आलं, वेगवेगळे जे काही गॅसेस असतील, हे सगळे मॉलिक्युल्स याच्यामध्ये असतात. आता जे काही मॉलिक्युल्स सेलला पाहिजे ती सेल ते जे काही मॉलिक्युल्स आहे ते ॲक्वायर करत असते किंवा आपण आपल्या स्वतःमध्ये ते घेत असतं. क्लिअर. त्याच्यानंतर जे काही एक्स्ट्रा उरलेलं जे काही मटेरियल आहे, हे जे काही एक्स्ट्रा उरलेलं जे काही फ्लुइड आहे बेटा, तो जो काही फ्लुइड आहे हा पुन्हा एकदा स्मॉल स्मॉल कॅपिलरीजनी कलेक्ट केला जातो. लक्षात आलंय. आणि पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, हे बघा इथं जे काही स्मॉल स्मॉल कॅपिलरीज आहे, ह्या स्मॉल स्मॉल कॅपिलरीज जो काही एक्स्ट्रा फ्लुइड आहे तो एक्स्ट्रा फ्लुइड ह्या छोट्या छोट्या कॅपिलरीज कलेक्ट करताय आणि ह्याच कॅपिलरीजला किंवा ह्याच ब्लड व्हेसल्सला आपण लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणत असतो. काय म्हणत असतो? लिम्फॅटिक व्हेसल्स. नीट लक्षात घ्या, जो काही टिश्यू फ्लुइड आहे म्हणजे ह्या सेलच्या सराउंडिंगला जो काही फ्लुइड आहे, जो काही एक्स्ट्रा फ्लुइड आहे किंवा ह्या फ्लुइड मध्ये जे काही एक्स्ट्रा अनवॉन्टेड मटेरियल पडलेलं आहे ते जे काही मटेरियल आहे ते पुन्हा एकदा कलेक्ट केलं जातं. ह्या ग्रीन कलरचे जे काही तुम्हाला ब्लड व्हेसल्स दिसत आहेत त्या व्हेसल्स त्या फ्लुइडला परत काय करतील तर कलेक्ट करतील आणि पुन्हा व्हेन्स मध्ये त्या काय करत असतात, त्याला डिपॉझिट करत असतात. मग मी तुम्हाला सांगितलं जे काही एक्स्ट्रा जे काही फ्लुइड पडलेलं आहे, टिश्यू फ्लुइड जे काही पडलेलं त्याला त्या टिश्यू फ्लुइडला तुम्ही लिम्फ म्हणू शकता. लिम्फवर आपण अगदी डिटेल बघणार आहोत याच्यानंतर येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये. डोंट वरी, फक्त जस्ट आपण एक कन्सेप्ट बघून घेतोय की जे काही टिश्यू फ्लुइड आहे, जे काही एक्स्ट्रा टिश्यू फ्लुइड आहे त्याला तुम्ही लिम्फ म्हणू शकता. आणि ते जे काही लिम्फ आहे ते कलेक्ट केलं जातं ह्या ग्रीन कलरचे जे काही ब्लड व्हेसल्स आहेत त्याने. आणि त्या पुढं परत कशाला मिक्सअप करून ठेवल्या जातात तर त्या परत व्हेन्स मध्ये त्यांचं जे काही कलेक्शन आहे हे परत टाकत असतात. लक्षात आलंय. मग ह्या जे काही व्हेसल्स आहेत दीज आर कॉल्ड एज लिम्फॅटिक व्हेसल्स. आणि हा जो काही एक्स्ट्रा टिश्यू फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणत असतो बेटा तर लिम्फ म्हणत असतो. मग लिम्फच्या प्रॉपर्टीज काय, नेमकं लिम्फचे फंक्शन्स काय तेही आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो ह्या स्लाइडमध्ये आपण काय बघितलं तर लिम्फ म्हणजे काय. सो बेसिकली लिम्फला आपण एक सेंटेन्स मध्ये सांगू शकतो की जे काही आर्टरी असते, आर्टरीज मधनं जे काही लिक्विड जे काही मटेरियल बाहेर टिश्यूज मध्ये जाणार आहे दॅट फ्लुइड, दॅट टिश्यू फ्लुइड कॅन बी कॉल्ड एज व्हॉट, लिम्फ. लक्षात आलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत, आतापर्यंत आपण फ्लुइड्स बघितले, ब्लड आणि जे काही लिम्फ आहे ते डिस्कस केले. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की सर्क्युलेटरी सिस्टम जी काही आहे तिचे फंक्शन्स काय काय आहेत. मग आपण बघतो आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जर बघितलं तर हार्ट असणार आहे. हार्ट पासनं काही ब्लड व्हेसल्स आपण आताच बघितलं, ब्लड व्हेसल्स ऑर्गन पर्यंत पोहोचतायत. ऑर्गनला ब्लड असेल किंवा बाकीचे जे काही ऑक्सिजन असेल, न्यूट्रिएंट्स असेल, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होत आहेत. त्याच्यानंतर ऑर्गन पासनं हे जे काही ब्लड आहे हे पुन्हा हार्टकडे येतं. याला आपण एक सिंपल सर्क्युलेटरी सिस्टम म्हणू शकतो. मग आता या सर्क्युलेटरी सिस्टमचे फंक्शन्स काय काय आहेत ते आपल्याला बघायचे. पहिलं फंक्शन्स आपण डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस, फंक्शन्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. मी CS लिहितोय, लक्षात घ्या, इट इज सर्क्युलेटरी सिस्टम. क्लिअर. सो पहिलं जे काही फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. काय? ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे डायजेस्ट झालेले जे काही न्यूट्रिएंट्स आहे आपण इथं बघू शकता. सपोज फॉर एक्झाम्पल ही आपला डायजेस्टिव्ह सिस्टम असेल. फाईन. हे स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे. व्हॉट इट इज स्मॉल इंटेस्टाईन, हे काय तर स्टमक. ओके. आता लक्षात घ्या जे काही डायजेशन आहे हे डायजेशन होणार आहे. कम्प्लीट डायजेशन कुठं होतं तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. जे काही डायजेस्ट झालेले जे काही न्यूट्रिएंट्स आहे हे सगळे न्यूट्रिएंट्स
ब्लड वेसलमध्ये मिक्सअप होत असतात. कशामध्ये मिक्सअप होतील? ब्लड वेसल्समध्ये. आणि ब्लड वेसल्सद्वारे ते ऑर्गन पर्यंत किंवा बॉडीच्या सगळ्या पार्ट्स पर्यंत पोहोचवले जात असतात. म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स हे एक अतिशय महत्वाचं फंक्शन आहे कशाचं? सर्क्युलेटरी सिस्टमचं. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्याच ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमद्वारे आपण जे काही रेस्पिरेटरी गॅसेस आहेत बेटा, लक्षात आलं, जसं ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, हेही आपण सप्लाय करू शकतो. सो सेकंड फंक्शन मी इथं लिहितोय, तुम्हाला फंक्शन्स लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणाचे फंक्शन्स आपण डिस्कस करतोय? तर सर्क्युलेटरी सिस्टमचे. बघा, ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, रेस्पिरेटरी गॅसेस, जसं की रेस्पिरेटरी गॅसेस O2 असेल, CO2 असेल, या सगळ्या गॅसेसला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम आपण कशाद्वारे करू शकतो? तर सर्क्युलेटरी सिस्टमद्वारे करू शकतो. फाईन. तिसरं फंक्शन, सपोज फॉर एक्झाम्पल आता हे हार्ट आहे, कन्सिडर करा आपला हा ब्रेनचा पार्ट आहे आणि ब्रेनमध्ये कुठंतरी तुम्हाला माहिती आहे पिट्युटरी ग्लँड्स असतात. लक्षात आलंय? फाईन. आपण ह्युमन फिजिओलॉजीच्याच नेक्स्ट काही लेक्चर्समध्ये केमिकल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमध्ये बॉडीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ग्लँड्स आणि त्यांचे फंक्शन्स डिस्कस करणार आहोत, तेव्हा सगळ्या ग्लँड्स तुम्हाला कळून जातील. फाईन. सो ही जी काही ग्लँड आहे, सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज पिट्युटरी ग्लँड. आता पिट्युटरी ग्लँड्सला सपोज कन्सिडर करा हा ऑर्गन किडनी आहे आणि किडनीला काहीतरी मेसेज द्यायचा आहे. ओके. सो ही जी काही ग्लँड आहे ही काय करणार? तर काही हार्मोन्स बनवणार. हार्मोन्स आर नथिंग बट केमिकल मॉलिक्युल्स. हे जे काही केमिकल मॅसेंजर्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो बेटा? हार्मोन्स. आता नीट लक्षात घ्या, हे जी काही ग्लँड आहे, ही जी काही पिट्युटरी ग्लँड आहे, ही काय करणार? तर ब्लड वेसलमध्ये, नीट लक्षात घ्या, मी ब्लॅक कलरने ड्रॉ करतो किंवा आपण एक ब्ल्यू कलरने ड्रॉ करू शकतो. काही हार्मोन्स ते रिलीज करणार आहे. हे हार्मोन्स ब्लड वेसलमध्ये जातील बेटा आणि ब्लड वेसल्सद्वारे हळूहळू ते टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे काय? तर ही जी काही सर्क्युलेटरी सिस्टम आहे, ह्या सर्क्युलेटरी सिस्टमने काय केलं? तर हार्मोनचं पण ट्रान्सपोर्टेशन केलेलं आहे. सो जे काही हार्मोन ट्रान्सपोर्ट होत असतात बेटा, हे हार्मोन जे काही ट्रान्सपोर्ट होणार आहे हेही कशाद्वारे होणार आहे? तर आपल्या सर्क्युलेटरी सिस्टमद्वारे होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता सपोज फॉर एक्झाम्पल हा जो काही ऑर्गन आहे, आपण बघितलं पहिलं फंक्शन की न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट होत आहे, दुसरं फंक्शन रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट होत असतात. लक्षात आलं? सपोज कन्सिडर करा ह्या ऑर्गनकडे, ऑर्गनच्या ज्या काही सेल्स आहेत ह्या सेल्सने काय केलं? तर फूडचं ऑक्सिडेशन केलं, फूडपासून एनर्जी मिळवली आणि काही जे काही ऑक्सिडेशन होत असताना जे काही वेस्ट मटेरियल जे काही सिंथेसाइज झाले ते वेस्ट मटेरियल पुन्हा कशात टाकले? तर ब्लड वेसलमध्ये. लक्षात आलंय? मग ही जे काही वेस्ट मटेरियल आहे हे पुन्हा एकदा किडनीकडे किंवा सपोज फॉर एक्झाम्पल इथंच आपण किडनी ड्रॉ केलंय, दुसऱ्या एखाद्या ऑर्गन कडून किडनीकडे घेऊन यायचे जर असतील, जे काही वेस्ट मटेरियल, जे काही एक्सक्रिएटरी वेस्ट आहेत, हे एक्सक्रिएटरी वेस्ट आपल्या बॉडीमधून पूर्णपणे कलेक्ट करून किडनी पर्यंत आणण्याचं काम कोण करते? तर आपली ब्लड व्हेसल करत असतात किंवा सर्क्युलेटरी सिस्टम करत असते. म्हणजे आणखीन एक फंक्शन आपण इथं ऍड करू शकतो. कुठलं? तर जे काही वेस्ट मटेरियल आहे बेटा, वेस्ट मटेरियल किंवा त्याला तुम्ही एक्सक्रिएटरी सबस्टन्स पण म्हणू शकता. वी कॉल देम एक्सक्रिएटरी सबस्टन्स. ह्या एक्सक्रिएटरी सबस्टन्सचं जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे, यांचं जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे, हे ट्रान्सपोर्टेशन कशा मार्फत होत असतं? तर सर्क्युलेटरी सिस्टम ही ते करत असते. येते लक्षात? हे सगळे जे काही युजेस आहेत ते आपण बघितले. आणखी काही आपण फंक्शन्स तिथं ऍड करू शकतो. ओके, चला पाचवं फंक्शन मी इथं लिहून देतोय आणि हे जे काही स्लाइड्स आहेत, हे जे काही सगळे पीपीटी आहे, हे मी तुम्हाला नोट्सच्या फॉर्ममध्ये, एक पीडीएफच्या फॉर्ममध्ये ह्या नोट्स सगळ्या प्रोव्हाइड करणार आहे. नो इश्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट, आपली जी काही सर्क्युलेटरी सिस्टम आहे कुठंतरी आपलं प्रोटेक्शन पण करत असते. प्रोटेक्शन इन द सेन्स व्हॉट? ह्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये बरेचसे क्लॉटिंग फॅक्टर्स वगैरे असतात. लक्षात आलं? कुठंतरी आपल्याला इंजुरी वगैरे जर झाले तर हेच क्लॉटिंग फॅक्टर एक्सेसिव्ह ब्लिडिंग होऊ देत नाही. याचा अर्थ कुठंतरी ते काय करणार आहे? प्रोटेक्शन आपल्या बॉडीचं घडून आणणार आहे. लक्षात आलंय? फाईन. सो आपण इथं लिहू शकतो एक्झाम्पल कशाचं? तर ब्लड क्लॉटिंगचं. सो ब्लड क्लॉटिंग मध्ये आपली सर्क्युलेटरी सिस्टम किंवा सर्क्युलेटरी सिस्टमचा जो काही मेन पार्ट आहे दॅट इज नथिंग बट ब्लड, हा उपयोगी पडत
असतो हे कळलं पाहिजे. फाईन. त्याच्यानंतर आणखीन एक फंक्शन आपण ऍड करू शकतो इथं, जे की आपल्या बॉडीचा पीएच असेल किंवा जे काही टेम्परेचर असेल हेही रेग्युलेट करण्यासाठी कोण महत्वाचा रोल प्ले करत असतं, तर आपली सर्क्युलेटरी सिस्टम. सो काय करते सर्क्युलेटरी सिस्टम? रेग्युलेशन. रेग्युलेशन ऑफ व्हॉट? रेग्युलेशन ऑफ पीएच अँड टेम्परेचर. असे वेगवेगळे रोल्स आपली सर्क्युलेटरी सिस्टम करत असते. इथं एक्झाम मध्ये क्वेश्चन बनू शकतो. हे सगळे रोल्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन्स इथनं बनू शकतात, बट हे सगळे रोल्स नक्की लक्षात असू द्या. क्लिअर बेटा? त्याच्यानंतर बघू आपण इंट्रोडक्शन मध्ये एनसीईआरटी मध्ये काय दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर नीट क्लिअर करायचे असेल तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एनसीईआरटीची जी काही लाईन टू लाईन आहे हे अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे. फाईन. सो आपण एनसीईआरटी मध्ये काय दिलं एकदा बघून घेऊया. बघा, यू हॅव लर्न दॅट ऑल लिव्हिंग सेल्स हॅव टू बी प्रोव्हाइडेड विथ न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन्स. येते लक्षात? प्रत्येक आपल्या बॉडीच्या सेल पर्यंत आपल्याला काय पोहोचवायचंय? तर न्यूट्रिएंट पोहोचवायचे, ऑक्सिजन पोहोचवायचं आहे. लक्षात झालंय? अँड ऑन ऑल अदर इसेन्शियल सबस्टन्सेस ऑल्सो. ते जे काही वेस्ट मटेरियल आहे, प्रत्येक सेलमध्ये वेस्ट मटेरियल तयार होत असतं. हे वेस्ट ऑर हार्मफुल सबस्टन्सेस प्रोड्युस्ड हॅव टू बी रिमूव्ड कंटिन्युअसली फॉर हेल्दी फंक्शनिंग ऑफ टिश्यूज. येस ऑर नो? म्हणजे एखाद्या ऑर्गन कडून प्रत्येक बॉडीच्या सेलपर्यंत न्यूट्रिएंट पोहोचायचे, दुसरी महत्वाची गोष्ट ऑक्सिजन पोहोचवायचा, त्याच्यानंतर त्या बॉडीच्या प्रत्येक सेलपासनं किंवा सेलमधनं जे काही वेस्ट मटेरियल तयार होणार आहे ते कलेक्ट करायचे. आणि नीट लक्षात घ्या, दोन्ही फंक्शन कोण करतंय? तर सर्क्युलेटरी सिस्टम. आपण आत्ताच फंक्शन मध्ये डिस्कस केलंय. कोण करणार बेटा? सर्क्युलेटरी सिस्टम करत असतंय. हे दोन फंक्शन अतिशय महत्वाचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, इट इज देअरफॉर इसेन्शियल टू हॅव इफिशियंट मेकॅनिझम फॉर द मुवमेंट ऑफ दिस सबस्टन्स टू द सेल्स अँड फ्रॉम द सेल्स. क्लिअर? आणि हे इफिशियंट फंक्शन कोण परफॉर्म करणार आहे? तर आपली सर्क्युलेटरी सिस्टम परफॉर्म करणार आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट बेटा, डिफरंट ग्रुप्स ऑफ एनिमल्स हॅव टू बी इव्हॉल्व्ड डिफरंट मेथड्स फॉर दिस ट्रान्सपोर्ट. सिंपल ऑर्गॅनिझम्स लाईक स्पॉन्जेस वगैरे अॅनिमल किंगडम मध्ये तुम्ही डिटेलमध्ये डिस्कशन केलं असेल. स्पॉन्जेस असेल, सिलेंट्रेट्स असेल, सर्क्युलेट वॉटर फ्रॉम देअर सराउंडिंग्स थ्रू देअर बॉडी कॅव्हिटीज टू फॅसिलिटेट द सेल्स टू एक्सचेंज दिस सबस्टन्सेस. नीट लक्षात घ्या, हे जे काही दोन ॲनिमल्स आहेत, स्पॉन्जेस असेल, सिलेंट्रेट असेल, यांच्यामध्ये जो काही सर्क्युलेटरी फ्लुइड आहे, नीट लक्षात घ्या, इथं एक्झाम मध्ये क्वेश्चन बनू शकतो. सर्क्युलेटरी फ्लुइड, मी आताच सांगितलं तुम्हाला की आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन्सच्या बॉडीमध्ये जो काही सर्क्युलेटरी फ्लुइड आहे, मेन सर्क्युलेटरी फ्लुइड असणार आहे ब्लड. आपण त्याच्या बाबतीत डिटेलमध्ये बघणार आहोत. बट नीट लक्षात घ्या, जे काही सर्क्युलेटरी फ्लुइड आहे कोणामध्ये बेटा? वी आर टॉकिंग अबाउट स्पॉन्जेस अँड सिलेंट्रेट्स. हा कोण आहे? तर त्यांच्यामध्ये काही ब्लड वगैरे नसणार आहे. त्यांच्यामध्ये जे काही, आता हे जे काही स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट आहे, नीट लक्षात घ्या, समुद्रामध्ये अगदी तळाशी ते राहत असतात. लक्षात आलं? तुम्हाला फंक्शन्स वगैरे त्यांचे माहिती आहे. फाईन. आता हे जे काही ॲनिमल्स आहे यांच्याकडे स्वतःचा असा विशिष्ट काही सर्क्युलेटरी फ्लुइड नसतो. मग त्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी फ्लुइड काय? तर जे काही सराउंडिंगचं जे काही वॉटर आहे, एक्स्ट्रा सेल्युलर जो काही फ्लुइड आहे, किंवा त्याला आपण म्हणू शकतो जो काही सराउंडिंगचा फ्लुइड आहे, जे काही वॉटर आहे, तो वॉटर सर्क्युलेटरी फ्लुइड म्हणून काम करत असतो. कोणामध्ये? स्पॉन्जेस आणि सिलेंट्रेट्स मध्ये. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलंय? फाईन. नेक्स्ट आपण बघू, मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स स्पेशल फ्लुइड्स. हे ऑर्गॅनिझम्स अगदी सिंपल आहे. स्पॉन्जेस असेल, सिलेंट्रेट असेल, त्यांच्यामध्ये जो काही सर्क्युलेटरी फ्लुइड आहे, काय होतं बेटा? आपण आताच डिस्कस केलंय, त्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी फ्लुइड बेटा वॉटर आहे. आणि जसं जसं ऑर्गॅनिझम थोडंसं कॉम्प्लेक्स बनत चालेल, त्यांच्यामध्ये वेगवेगळे जे काही सर्क्युलेटरी फ्लुइड आहे ते बनत असतात. नीट लक्षात घ्या, ब्लड इट इज द मोस्ट कॉमनली युज्ड बॉडी फ्लुइड्स बाय मोस्ट ऑफ द हायर ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग व्हॉट? ह्युमन्स. लक्षात आलं? जे काही हायली डेव्हलप ॲनिमल्स आहे त्यांच्यामध्ये मोस्ट कॉमन जे काही बॉडी फ्लुइड आहे, दॅट इज नथिंग बट व्हॉट? ब्लड. लक्षात आलं? नेक्स्ट बघा, अनदर बॉडी फ्लुइड, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, अगदी डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. लिम्फ ऑल्सो हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ सर्टन सबस्टन्सेस. आपण ते डिटेलमध्ये डिस्कस करू. फाईन बेटा. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. क्लिअर? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपण डिस्कशन करणार आहोत. नाउ वी विल डिस्कस अबाउट व्हॉट? ब्लड. आपण ब्लड बद्दल डिस्कशन करणार आहोत. लक्षात घ्या, स्टडी ऑफ ब्लड कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? हेमॅटोलॉजी. स्टडी ऑफ ब्लड is called as, what it is called as? Is called as
हेमॅटोलॉजी. ओके, लॉजी मीन्स स्टडी, हेमॅटो मीन्स व्हॉट, ब्लड. ब्लडची जर स्टडी आपण केली तर दॅट इज नथिंग बट हेमॅटोलॉजी. फाईन. सो नीट लक्षात घ्या, इथं आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ब्लड इट इज स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू कन्सिस्टिंग ऑफ प्लाझ्मा अँड फॉर्म्ड एलिमेंट्स. नीट लक्षात घ्या, अगदी महत्वाचं एनसीईआरटीचं स्टेटमेंट आहे की जे काही ब्लड असणार आहे, सपोज फॉर एक्झाम्पल मी एक बीकर ड्रॉ करतोय. नीट लक्षात घ्या, ह्या बीकरमध्ये काही आपण सपोज फॉर एक्झाम्पल येल्लो कलरचा फ्लुइड घेतलेला आहे. येस, आय डू हॅव येल्लो कलर. ओके, सो इथं आपण फ्लुइड घेतलेला आहे, काहीतरी एक लिक्विड घेतलेला आहे. ओके बेटा, दॅट येल्लो कलर फ्लुइड, हा जो काही येल्लो कलर फ्लुइड आहे, दॅट येल्लो कलर फ्लुइड इट इज नथिंग बट, त्या फ्लुइडला आपण काय म्हणू बेटा, प्लाझ्मा. काय म्हणणार आहोत आपण त्याला, प्लाझ्मा म्हणणार आहोत. येते लक्षात येते, क्लिअर. आणि ह्याच प्लाझ्मामध्ये जर आपण काही सेल्स जर ऍड केल्या, काय ऍड केल्या बेटा आपण, काही याच्यामध्ये सेल्स ऍड केले, वेगवेगळ्या सेल्स. ब्लडमध्ये कुठल्या कुठल्या सेल्स असतात ते आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. हा जो काही शब्द आहे फॉर्म्ड एलिमेंट्स, हे जे काही फॉर्म्ड एलिमेंट्स आहे दीज आर नथिंग बट व्हॉट, ब्लड सेल्स. काय बेटा, हे ब्लड सेल्स. मग नीट लक्षात घ्या, हा जो काही येल्लो कलरचा फ्लुइड आहे ज्याला तुम्ही प्लाझ्मा म्हणलं, आणि ज्या काही ब्लड सेल्स आहेत ह्या सगळे मिळून काय तयार होणार आहे, तर ब्लड तयार होणार आहे. सो बेसिकली नॉर्मली नीट लक्षात घ्या, जर ब्लडचे मेन कॉम्पोनंट्स आपण बघितले तर काय असणार, एक येलो कलरचा फ्लुइड दॅट इज नथिंग बट व्हॉट, प्लाझ्मा. आता तुम्ही म्हणणार आहात सर ब्लड तर रेड कलरचं आहे, मग तुम्ही येल्लो फ्लुइड का म्हणतायत. नीट लक्षात घ्या, ह्या ब्लड सेल्स मध्ये एक सेल असते आरबीसी नावाचे. फाईन, ज्याच्यामुळे आपल्या ब्लडला एक रेड कलर येतो. काय येतो, कसा येतो, हे आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत, नो इश्यू. नीट लक्षात घ्या, ह्या आरबीसीचं अमाऊंट खूप जास्तीचं असतं, त्याच्यामुळे आपल्या ब्लडला जो काही कलर येणार आहे तो कसा येतो बेटा, रेड येतोय. फाईन, हे कन्फ्युजन क्लिअर झालं पाहिजे तुमचं. सो आपण आता बघितलं ब्लड कशापासून बनलेलं, तर एक लिक्विड दॅट इज नथिंग बट प्लाझ्मा आणि बाकीच्या सेल्स आहेत. अगदी सिंपल आहे, येते लक्षात. नीट लक्षात घ्या, आणखी महत्वाची गोष्ट, जे की ब्लड आहे बेटा, ह्या ब्लडच्या बाबतीत तुम्हाला काही स्पेशल गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आपण आत्ताच बघितलं की ह्या ब्लडला आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणलं होतं. बट नीट लक्षात घ्या, काही जर तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स बुक जर बघितले तर त्याच्यामध्ये ह्या ब्लडला कनेक्टिव्ह टिश्यू किंवा फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू पण म्हणत असतात. लक्षात आलंय, ब्लड इज ऑल्सो, इथं लिहून देतोय मी तुम्हाला, ब्लड इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू. काय म्हणतात त्याला, फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता याला फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणण्याचे कारण काय काय. सो व्हॉट आर दी रिझन्स, काय काय कारण आहे. एक्झाम मध्ये इथनं क्वेश्चन बनू शकतो की व्हाय ब्लड इज कॉल्ड ॲज फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे काही नॉर्मल टिश्यूज असतात, तुम्हाला टिश्यू साठी एक वेगळा चॅप्टर असणार आहे, नो इश्यू. तुम्ही अगदी डिटेलमध्ये जे काही टिश्यूज असतात ह्या टिश्यूज बाबतीत डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहात त्या टॉपिकमध्ये, नो इश्यू. बट लक्षात घ्या, ब्लडला फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणण्याचं कारण काय, तर नॉर्मल जे काही टिश्यूज असतात त्याच्यामधल्या सेल्स डिव्हाइड करत असतात. फाईन, बट इथं ज्या काही सेल्स आहेत, सेल्स ऑफ ब्लड डू नॉट हॅव पॉवर ऑफ डिव्हिजन. हे महत्वाचं कारण आहे, डू नॉट हॅव पॉवर ऑफ डिव्हिजन, डू नॉट हॅव पॉवर ऑफ डिव्हिजन. ओके, म्हणजे जे काही ह्या ब्लड मधल्या सेल्स आपण बघितल्या त्या सेल्स फर्दर डिव्हाइड करतायत का, तर त्या डिव्हाइड करत नाही. त्याचं हे एक महत्वाचं कारण आहे की ब्लडला आपण काय म्हणतो बेटा, फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यानंतर सेकंड जे काही आहे, सेकंड रिझन काय असणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं जे काही ब्लड आहे बेटा, त्या ब्लड मध्ये जे काही मॅट्रिक्स आहे यावानं ती ब्लड मध्ये न तयार होता जे काही बाकीचे ऑर्गन्स आहे, जसं लिम्फोइड ऑर्गन असेल किंवा लिव्हर असेल, तिथं तयार होतात. नॉर्मली नीट लक्षात घ्या, ग्रुप ऑफ सेल, ह्या सपोज फॉर एक्झाम्पल सेल आहेत, काय आहेत बेटा, सेल्स आहेत. ओके, सो ह्या ज्या काही डिफरंट टाईपच्या सेल्स आहेत ह्या नीट लक्षात घ्या, ग्रुप ऑफ सेल ज्या की नीट लक्षात घ्या, स्ट्रक्चर त्यांचं सेम आहे. फाईन, त्याच्यानंतर त्यांचे जे काही फंक्शन आहे हे फंक्शन सेम आहे. ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत बेटा, सेम. म्हणजे ग्रुप ऑफ सेल अशा सेलचं ग्रुप ज्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम आहे
तशा ग्रुप ऑफ सेलला आपण नॉर्मली काय म्हणत असतो बेटा, टिश्यू म्हणत असतो. काय म्हणत असतो, टिश्यू. फाईन. सो नीट लक्षात घ्या, ही जी काही टिश्यू आहे ह्या टिश्यूच्या सराउंडिंगला मी ब्लॅक कलर मध्ये ड्रॉ करतोय, किंवा ह्या सेलच्या सराउंडिंगला एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असते, त्याला आपण ECM म्हणत असतो. काय म्हणत असतो, एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. आणि ही जी काही मॅट्रिक्स आहे ही मॅट्रिक्स बनवण्याचं काम ह्या सेल करत असतात. हे झालं नॉर्मल सेलच्या बाबतीत. काय सांगितलं मी, तर सारख्या दिसणाऱ्या आणि सारख्या काम करणाऱ्या म्हणजे सेम स्ट्रक्चर आणि सेम फंक्शन परफॉर्म करणाऱ्या ग्रुप ऑफ सेलला आपण काय म्हणलं बेटा, टिश्यू म्हणलं. दुसरी महत्वाची गोष्ट काय बघितलं आपण, ह्या जे काही टिश्यूच्या सेल्स आहेत ह्या एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सला स्वतः बनवत असतात. बट ब्लडला फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणण्यामागचं कारणच ते आहे. दुसरं महत्वाचं कारण काय, दुसरं महत्वाचं कारण तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे बघा, इथं लिहितोय मी सेकंड फंक्शन, मॅट्रिक्स ऑफ ब्लड, matrix of blood is not produced in blood, and where it is produced, in spite of produced in, तुम्हाला लक्षात घ्यायचे, produced in two main organ, that is liver and lymphoid tissue. दुसरा कुठला आहे बेटा, तर lymphoid टिश्यू. हे नीट लक्षात घ्या. क्लिअर, फाईन. सो हे अतिशय महत्वाचं रिझन आहे. हे जे काही दोन रिझन्स आहेत बेटा हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की ब्लडला आपण कनेक्टिव्ह टिश्यू किंवा फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू का म्हणतो हे नीट लक्षात घ्यायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, एक याच्यामध्ये आपण तिसरीही ऍड करू शकतो, दॅट इज नथिंग बट व्हॉट, एक आणखी तुम्ही ऍड करू शकता. जसं इथं नॉर्मल टिश्यू मध्ये असे वेगवेगळे फायबर्स दिसत आहेत, तसे फायबर्स इथं ॲब्सेंट असतात. सो फायबर्स आर ॲब्सेंट इन टिश्यूज. किंवा हे जे काही ब्लड टिश्यू आहे, फाईन, वाटलंच त्याला आपण असं लिहूया, ब्लड टिश्यू मध्ये फायबर्स ॲब्सेंट असतात. हे तीन मेन रिझन्स आहे की आपण ह्या ब्लडला काय म्हणलं बेटा, तर फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणलेलं आहे. येते लक्षात येत आहे. सो हे आपण रिझन्स डिस्कस केले की काय बघितलं आपण या स्लाइड मध्ये, तर सगळ्यात महत्वाचं ब्लडला आपण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणलं. फाईन. दुसरी महत्वाची गोष्ट, ब्लड बनलेलं कशापासून आहे, तर दोन कंपोनंट्स पासून. ब्लड मध्ये काही सेल्स असतील आणि जे काही लिक्विड असणार दॅट इज नथिंग बट प्लाझ्मा. ह्या दोन मेन कंपोनंट पासून काय बनलेलं आहे आपलं ब्लड. तिसरी महत्वाची गोष्ट आपण काय बघितली, तर हे जे काही ब्लड आहे ह्या ब्लडला आपण फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू पण म्हणत असतो. फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणण्या पाठीमागचं तीन कारण आहे. एक तर सगळ्यात महत्वाचं, ह्या जे काही सेल्स आहेत ब्लडमध्ये, जे काही सेल्स आहेत बेटा, ब्लड इट इज अन टिश्यू, त्याच्यामध्ये ज्या काही सेल्स आहेत त्यांच्यामध्ये पॉवर ऑफ डिव्हिजन नसते, म्हणजे त्या पुन्हा फर्दर डिवाइड करत नसतात. दुसरी महत्वाची गोष्ट, ब्लडमध्ये जे काही मॅट्रिक्स आहे ही स्वतः तिथं बनलेली नसते. दुसरे जे काही ऑर्गन आहे जसं लिव्हर असेल किंवा जे काही लिम्फॉइड टिश्यूज असतात, लिम्फॉइड ऑर्गन्स असतात, तिथं ती बनलेली असते. तिसरी महत्वाची गोष्ट, फायबर्स आर ॲब्सेंट इन ब्लड टिश्यू. लक्षात आलंय, नॉर्मल टिश्यूज मध्ये जे काही फायबर्स असतात लक्षात आलंय, एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स मध्ये फायबर्स असतात, एक स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं ते काम करत असतात. तर तसे फायबर्स इथं ब्लड मध्ये ॲब्सेंट असतात. सो दीज आर दी थ्री रिझन्स दॅट वी कॉल्ड ब्लड ॲज अ फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू. इथं हे तुम्हाला महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. इथं बेटा एक्झाम मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं क्वेश्चन्स बनला होता. लक्षात आलं, जिथं जिथं चान्सेस असेल की जिथं जिथं क्वेश्चन्स बनलेले असतील हे मी तुम्हाला सांगत चालणार आहे. फाईन. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता एक. ओके. आणखी महत्वाची गोष्ट बघा, एक लक्षात घ्या, जे काही ब्लडचं फॉर्मेशन आहे, ब्लड फॉर्मेशन इन द सेन्स सिंथेसिस, त्या ब्लड फॉर्मेशनला आपण एक टर्म देतो दॅट इज हेमॅटोपोएसिस. काय नाव देतो आपण, हेमॅटोपोएसिस. सो हेमॅटोपोएसिस इट इज नथिंग बट व्हॉट, फॉर्मेशन ऑफ ब्लड. आता नीट लक्षात घ्यायचं, इथनं एक्झाम मध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. बघा, ह्युमनच्या लाईफमध्ये
म्हणजे सिन्स फ्रॉम एम्ब्रिओ, ज्यावेळेस आपण आईच्या पोटामध्ये डेव्हलप होत असतो, ती जी काही एम्ब्रिओनिक कंडिशन आहे, त्या एम्ब्रिओनिक कंडिशनपासून आपला जन्म होतो आणि अडल्टमध्ये कन्वर्ट होतो. हे जे काही वेगवेगळ्या लाईफच्या स्टेजेस आहेत, त्या लाईफच्या स्टेजेसमध्ये ही जी काही हेमॅटोपोएसिसची प्रोसेस आहे, म्हणजे ब्लड फॉर्मेशनची जी काही प्रोसेस आहे, ही वेगवेगळ्या डिफरंट ऑर्गनमध्ये होत असते. सो नीट लक्षात घ्या, आपण त्याला फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणू. फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे काय, म्हणजे एखादी जी की ह्युमन बेबी आहे, तिचं जे काही होल डेव्हलपमेंट आहे हे 9 मंथमध्ये कम्प्लीट होत असतं. नीट लक्षात घ्या, किती मध्ये कम्प्लीट होत असतं, 9 मंथ. तर त्याला आपण 3-3 महिन्याचे 3 ग्रुप केलेले आहे. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा हे जे काही 3 महिने याचा फर्स्ट ट्रायमिस्टर बनणार. त्यानंतर चौथा, पाचवा आणि सहावा याचा सेकंड ट्रायमिस्टर बनणार. 7, 8 आणि 9 हे जे काही महिने डेव्हलपमेंटचे याचं थर्ड ट्रायमिस्टर बनणार. सो नीट लक्षात घ्या, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये म्हणजे एखादं बाळ जर बनत असेल तर पहिल्या 3 महिन्यामध्ये जे काही हेमॅटोपोएसिस होणार आहे, नीट लक्षात घ्या, इथं मी लिहून देतोय, साइट ऑफ हेमॅटोपोएसिस. व्हॉट? साइट ऑफ हेमॅटोपोएसिस. साइट ऑफ हेमॅटोपोएसिस. फाईन. सो फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये साइट काय असणार बेटा? यॉर्क सॅक. काय असणार आहे? यॉर्क सॅक. नीट लक्षात घ्या, एखादी बेबी जर डेव्हलप होत असेल तर त्या बेबीला काही एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक काही पाउचेस वगैरे असतात, त्याच्यापैकीच एक महत्वाची गोष्ट आहे, दॅट इज यॉर्क सॅक. लक्षात आलंय? सो पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये जे काही हेमॅटोपोएसिस होणार आहे हे कुठं होत असतं, तर यॉर्क सॅक मध्ये होत असतं. आपण ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत, यॉर्क सॅकचं स्ट्रक्चर काय असतं, फंक्शन्स काय असतात हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला ब्लडशी रिलेटेड यॉर्क सॅकचं फंक्शन काय लक्षात ठेवायचं, तर यॉर्क सॅक ही हेमॅटोपोएटिक ऑर्गन असते पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये. जसं जसं डेव्हलपमेंट होत असतं, जसं जसं हळूहळू डेव्हलपमेंट होत जाणार आहे सेकंड ट्रायमिस्टरमध्ये, थर्ड ट्रायमिस्टरमध्ये, लक्षात आलंय? फाईन. तर त्यावेळेस ही जी काही हेमॅटोपोएटिक ऑर्गन असते किंवा जी काही साइट ऑफ ब्लड फॉर्मेशन असते, हळूहळू लिव्हरकडे शिफ्ट होत जाते बेटा. कुठं? तर लिव्हरकडे. आणि जसं जसं हळूहळू अडल्ट मध्ये रूपांतर होत असतं, इथं आपण सेकंड किंवा थर्ड ट्रायमिस्टर म्हणू शकतो. फाईन. इथं हेमॅटोपोएटिक ऑर्गन कुठला बेटा? तर लिव्हर. आणि हळूहळू जसं जसं अडल्ट मध्ये कन्वर्जन होणार आहे, त्यावेळेस जे काही हेमॅटोपोएटिक ऑर्गन असतो, दॅट इज नथिंग बट व्हॉट? रेड बोन मॅरो. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लक्षात आलंय? म्हणजे आपले जे काही बोन्स असतात, फाईन, सपोज फॉर एक्झाम्पल, नीट लक्षात घ्या, हा बोन आहे, ह्या बोनच्या आतमध्ये, चलो आय विल ड्रॉ विथ रेड कलर मार्कर, इथं आतमध्ये रेड बोन मॅरो प्रेझेंट असतो. आपले जे काही लॉंग बोन्स असतात, आपले जे काही लिम्स असेल त्याचे बोन्स, किंवा आपले जे काही रिब्स असतात, त्या रिब्सचे जे काही बोन्स आहेत, त्या बोन्सच्या आतमध्ये जे काही पडलेलं आहे, जे काही मटेरियल पडलेलं, दॅट इज नथिंग बट व्हॉट? रेड बोन मॅरो. आणि नीट लक्षात घ्या, रेड बोन मॅरो मध्ये हे जे काही ब्लड आहे किंवा ब्लडचे जे काही मोस्ट ऑफ द कंपोनंट किंवा मोस्ट ऑफ द जे काही सेल्स आहेत, ह्या इथं बनत असतात. लक्षात आलं? त्याच्यामुळे आपण हे जे काही सगळे जे काही तिन्ही ऑर्गन आहे, ऑल दिस कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? हेमॅटोपोएटिक ऑर्गन. आपण त्यांना म्हणू शकतो हेमॅटोपोएटिक ऑर्गन. क्लिअर? कुठल्या कुठल्या लाईफच्या स्टेजेसमध्ये हे जरी लक्षात ठेवलं तर एक्झाम मध्ये इथनं क्वेश्चन फ्रेम होण्याचे चान्सेस असतात, तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे. क्लिअर? त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ब्लडच्या बाबतीत आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की ब्लड जे काही आहे, ब्लड जे काही बनणार आहे, हे ब्लडचं जे काही ओरिजिन आहे, दॅट इज मेझोडर्मल इन ओरिजिन. ब्लड दॅट इज नथिंग बट व्हॉट? मेझोडर्मल इन ओरिजिन. फाईन. हा ग्रीन कलर दिसतोय का? एकदा चेक करावं लागेल. ओके, नो प्रॉब्लेम. फाईन. सो ब्लडचे जे काही ओरिजिन आहे हे कुठलं असणार आहे बेटा? मेझोडर्मल इन ओरिजिन. लक्षात घ्या, हळूहळू जसं जसं डेव्हलपमेंट होत जाणार आहे, आपल्या डेव्हलपमेंटमध्ये नीट लक्षात घ्या, आपली जी काही बॉडी 3 जर्म लेअर पासून बनलेली असते, आउटर एक्टोडर्म, मिडल मेझोडर्म आणि इनर वन एंडोडर्म. सो ब्लड कशापासून बनलेलं आहे? तर मेझोडर्म पासून बनलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, आपल्या NCERT मध्ये दिलेलं आहे, जो काही ब्लडचा pH असणार आहे, दॅट pH इट इज नथिंग बट 7.4.
इट इज स्लाइटली अल्कलाइन. काय बेटा? स्लाइटली अल्कलाइन. फाईन. 7ला न्यूट्रल असतो, 7च्या नंतर थोडासा अल्कलाइन, स्लाइटली अल्कलाइन त्याचा पीएच असणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट, जे काही ब्लड आहे त्याचा अमाऊंट लक्षात घेणं गरजेचं आहे. ब्लड जे काही ब्लडचं जर अमाऊंट आपण डिस्कस केलं तर मेलमध्ये दिस सिम्बॉल इंडिकेट व्हॉट, हा कशाचा सिम्बॉल आहे तर मेलचा, हे लक्षात घ्या. फाईन. आणि हे जे काही सिम्बॉल आहे दिस सिम्बॉल इंडिकेट व्हॉट, फिमेल. क्लिअर? लक्षात घ्या. मेलमध्ये जर बघितलं तर मेलमध्ये जवळपास 5 to 6 लिटर एवढं ब्लड प्रेझेंट असणार आहे, आणि फिमेलमध्ये जर बघितलं तर इट इज 4 to 5 लिटर्स, 4 to 5 लिटर ब्लड एवढं प्रेझेंट असणार आहे. फाईन. या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ओके. आणखी महत्वाची गोष्ट बघा. ओके. आणखी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की जे काही ब्लड आहे, पूर्ण टोटल जे काही ब्लड आहे, हे ब्लड आपल्या बॉडी वेटला जवळपास एक 6 to 8% ऑफ टोटल बॉडी वेट एवढं कंट्रीब्यूट करत असतं. लक्षात आलं? इथनं काही क्वेश्चन बनणार नाही, बट जस्ट नॉलेजसाठी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. टोटल आपलं जे काही बॉडी वेट आहे, ह्या बॉडी वेटच्या जे काही बॉडी वेट आहे, टोटल बॉडी वेटला एक 6 to 8% टोटल बॉडी वेटच्या काय असणार आहे तर ब्लड असणार आहे. एवढे सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. कशाच्या बाबतीतचे तर ब्लडच्या बाबतीतचे. फाईन. तुम्ही एखादा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. इथनं क्वेश्चन्स बनण्याचे चान्सेस असतात. क्लिअर? ओके. नेक्स्ट आपल्या समोर एक डायग्राम आहे, ती आपण बघू शकतो. बघा, इथं हेडिंगच दिलेलं आहे की ब्लडचं जे काही कंपोजिशन आहे, कंपोजिशन ऑफ ब्लड. फाईन. इथं आपण बघतो ब्लड जे काही ब्लड मध्ये 2 पार्ट्स दिलेले. एक तर प्लाझ्मा, मी तुम्हाला सांगितलं जो काही लिक्विडचा पार्ट असतो बेटा, दॅट लिक्विड पार्ट इट इज नथिंग बट व्हॉट, प्लाझ्मा. आणि जे काही वेगवेगळ्या ब्लडच्या सेल्स आहेत, जे काही वेगवेगळ्या ब्लडच्या सेल्स आहेत, ह्या जे काही ब्लडच्या सेल्स आहेत, ह्या ब्लड सेलला आपण फॉर्म्ड एलिमेंट्स असं म्हणत असतो. क्लिअर? फाईन. त्या फॉर्म्ड एलिमेंट्स मध्ये बघा ल्युकोसाइट्स असतात, त्याला आपण WBCs म्हणत असतो, व्हाईट ब्लड सेल. किंवा जे काही इरिथ्रोसाइट आहे त्याला आपण RBCs म्हणत असतो, रेड ब्लड सेल. ओके. यांना आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत, नो इश्यू. बघा, ह्या ज्याला ब्लड सेल्स आणि ब्लड सेल नंतर जे काही लिक्विडचा पार्ट असतो, दॅट पार्ट इट इज नथिंग बट व्हॉट, प्लाझ्मा. फाईन. आता नीट लक्षात घ्या, दिस प्लाझ्मा इट इज येलोइश इन कलर. आपण बघणार आहोत येलोइश इन कलर. प्लाझ्मा जो काही दॅट इज येलोइश इन कलर. त्याचं रिझन असं आहे की बिलिरुबिन हा एक कंपाऊंड आहे, दॅट कंपाऊंड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द येल्लो कलर ऑफ प्लाझ्मा. आता पाठीमागच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही ब्लड आहे एका लिक्विड पासून बनलेलं असतं, दॅट लिक्विड इट इज येल्लो, अँड दॅट लिक्विड इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्लाझ्मा. फाईन. हा प्लाझ्मा येल्लो कशामुळे असतो तर एक जे काही सबस्टन्स आहे दॅट इज बिलिरुबिन. फाईन. ओके. या प्लाझ्मा मध्ये काय असणार बेटा, या लिक्विड मध्ये तर वेगवेगळे अमिनो ऍसिड डिझॉल्व असतील, त्याच्यानंतर काही न्यूट्रिएंट्स असतील, प्रोटीन्स पडलेले असतील, काही नायट्रोजनस वेस्ट असतात, इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्याच्यानंतर वेगवेगळे गॅसेस असतील, वेगवेगळे प्रोटीनचे एक्झाम्पल्स दिलेले, अल्बुमिन, फायब्रोजन, ग्लोब्युलिन्स वगैरे. ह्या सगळ्या प्रोटीनचे आपल्याला फंक्शन आहे अगदी डिटेलमध्ये बघायचे, डोंट वरी. सो आपण काय बघतोय तर ब्लड बनलेलं आहे 2 गोष्टीपासून, ब्लड सेल्स आणि त्याच्यानंतर काय असणार बेटा तर काही लिक्विड असेल, दॅट लिक्विड इट इज नथिंग बट व्हॉट, प्लाझ्मा. ह्या प्लाझ्मा मध्ये एवढे सगळे कंटेंट असतात. एखाद्या वेळेस एक्झाम मध्ये क्वेश्चन बनू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर और विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट दी कंटेंट ऑफ प्लाझ्मा. हे सगळे ओव्हरऑल तुम्हाला लक्षात ठेवायचे. क्लिअर? आपण 1 by 1 डिटेलमध्ये बघणार आहोत, नो इश्यू. क्लिअर बेटा? त्याच्यानंतर नीट लक्षात घ्या, हे जे काही प्रोटीन्स आहे ह्या प्रोटीनचे फंक्शन्स आपल्या NCERT मध्ये दिलेले आहे.
ह्या प्रोटीनचे फंक्शन्स लक्षात घ्या. ह्या प्रोटीनच्या फंक्शनवर हे जे काही अल्ब्युमिन, फायब्रिनोजन किंवा ग्लोब्युलिन हे जे काही प्रोटीन आहे, इथनं एक्झाम मध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. नीट परीक्षेत इथनं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे. क्लिअर बेटा? नीट लक्षात घ्या. आणखी बघूया आपण थोडंसं डिटेलमध्ये कंपोनंट्स ऑफ ब्लड. आपण ब्लडचे कंपोनंट्स बघितले. बघा, काही जे काही WBC जे रेड ब्लड सेल्स, त्याच्यानंतर काही व्हाईट ब्लड सेल्स आहेत किंवा प्लेटलेट्स आहेत, ह्या झाल्या काय बेटा? तर ह्या सगळ्या ब्लडच्या सेल्स झाल्या. दीज आर नथिंग बट ब्लड मध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल्स. क्लिअर? त्याच्यानंतर जो काही येलो कलरचा लिक्विड असतो, नीट लक्षात घ्या, जे काही ब्लड असणार आहे हे बनलेलं आहे जवळपास 44% RBC पासून, 1% प्लेटलेट अँड WBC आणि 55% कशापासून बनलेलं आहे? तर दॅट येलो कलर लिक्विड इट इज नथिंग बट व्हॉट? प्लाझ्मा. येते लक्षात घ्या. प्लाझ्मा मध्ये वॉटर असणार आहे जवळपास. नीट लक्षात घ्या, जो काही प्लाझ्मा असतो 90 to 95% NCERT मध्ये तुम्ही बघू शकता 90 to 92% हे जे काही प्लाझ्मा आहे हा बनलेला कशापासून असतो? तर वॉटर पासून. हा लक्षात आलंय? त्याच्यानंतर या प्लाझ्मा मध्ये वेगवेगळे आयन्स पण असणार आहे. हा लक्षात आलंय? जसं सोडियम आयन्स असेल, पोटॅशियम असणार आहे, Cl- आयन असतील, ओके, त्याच्यानंतर बायकार्बोनेट आयन्स असतील, असे वेगवेगळे आयन्स ह्या प्लाझ्मा मध्ये असणार आहे. प्रोटीन्स तर आपण आताच बघितले. फाईन, त्यांचे फंक्शन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतील, डिझॉल्व न्यूट्रिएंट्स वगैरे असतात, जे काही एक्सक्रेटरी वेस्ट मटेरियल असणारे युरिया वगैरे हे सगळे ह्या प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व असतात. जे काही वेगवेगळे गॅसेस असतात ही ह्या प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व असतात. नीट लक्षात घ्या, हे जे काही वेगवेगळं स्ट्रक्चर आहे असं ब्लडचं नसतं. जेव्हा आपण ब्लड काढतोय, नीट लक्षात घ्या, हे सेपरेट केलेलं आहे. प्लाझ्मा सेपरेट केला, प्लेटलेट WBC ह्या सेपरेट केलेल्या आहेत. फाईन, त्याच्यानंतर RBC सेपरेट केल्या. बघा, नीट लक्षात घ्या, एक टेक्निक मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय इथं, सेंट्रीफ्युगेशन. ह्या टेक्निक्स तुम्हाला लक्षात घ्यायचे. ह्या टेक्निकचं प्रिन्सिपल आणि यूज लक्षात आलं. एक टेक्निक असते सेंट्रीफ्युगेशन. ह्या टेक्निक मध्ये आपण काय करतोय? तर जे की ब्लड मध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात, हे सगळे कंपोनंट्स आपण सेपरेट करू शकतो. कुठल्या टेक्निकनी? सेंट्रीफ्युगेशन मध्ये. काय करतात? तर काय नाही, एक अशी ट्यूब असते. फाईन, त्या ट्यूब मध्ये सगळं कंटेंट वगैरे टाकलेलं असतं आणि त्या सेंट्रीफ्युगेशन मशीन मध्ये तिला जोरजोरात फिरवत असतात. म्हणजे जवळपास 8,000 ते 10,000 रिव्होल्यूशन पर मिनिट एवढ्या जोरात तिला फिरवत असतात. जेणेकरून काय होणार आहे? नीट लक्षात घ्या, सेंट्रीफ्युगेशन टेक्निक मध्ये एवढ्या जोरात फिरवल्यानंतर जे काही ब्लड मध्ये असणारे वेगवेगळे कंपोनंट्स आहे त्यांच्या डेन्सिटीनुसार ते सेपरेट होत असतात. त्याच्यामुळे ह्या सेंट्रीफ्युगेशन टेक्निकचं तुम्हाला एक जे काही प्रिन्सिपल आहे, हे प्रिन्सिपल तुम्हाला लक्षात ठेवायचं. सेंट्रीफ्युगेशन टेक्निक, सेंट्रीफ्युगेशन टेक्निक is used for separation of molecules. नीट लक्षात घ्या, सेपरेशन ऑफ व्हेरियस मॉलिक्युल्स. पण मॉलिक्युल्स कशाच्या आधारावर सेपरेट करतात? मॉलिक्युल्स डिपेंडिंग अपॉन. नीट लक्षात घ्या, मी वाटलंच तर याला एक ब्ल्यू कलरने हायलाइट करतो. डिपेंडिंग अपॉन देअर डेन्सिटी ग्रेडियंट. म्हणजे डेन्सिटीच्या आधारावर डेन्सिटी ग्रेडियंट, त्याची जी काही घनता असते, लक्षात आले? डेन्सिटी जे काही ग्रेडियंट आहे त्या ग्रेडियंट नुसार आपण काय करत असतो? तर मॉलिक्युलचं सेपरेशन करत असतो. मग हे जे काही मॉलिक्युल्स सेपरेट केलेले आपण ब्लड मध्ये, प्लाझ्मा वेगळा केला, हे जे काही मधला जो काही बँड दिसतोय तुम्हाला, लक्षात आलं? त्याच्यामध्ये प्लेटलेट आणि व्हाईट ब्लड सेल्स असतात, त्या सेपरेट झाल्या किंवा RBC सेपरेट झाल्या. ह्या कशामुळे होतील? तर सेंट्रीफ्युगेशन टेक्निक मध्ये. लक्षात आलं? सेपरेशन कशामुळे होते? तर इट डिपेंड्स अपॉन दी डेन्सिटी ग्रेडियंट. डेन्सिटीनुसार आपण काय करतो? जे काही हायर डेन्सिटी वाले मॉलिक्युल्स आहेत ते खाली जातील, लोअर डेन्सिटी वाले मॉलिक्युल्स काय होतील? तर वर येतील. कुठल्या टेक्निक मध्ये? सेंट्रीफ्युगेशन मध्ये. लक्षात आलं? हे टेक्निक काही तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. क्लिअर? सो डिपेंडिंग अपॉन सेंट्रीफ्युगेशन आपण बघितलं की एक 55% काय असतो? तर ब्लड मध्ये प्लाझ्मा असतो. त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असतं तुमच्या समोर आहे. ओके, हे कंटेंट आणि त्याचं पर्सेंटेज तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट प्लाझ्मा बद्दल लक्षात घ्यायची, इट इज स्लाइटली अल्कलाइन. लक्षात आलं? त्याचा जो काही pH असणार आहे 7.4 पर्यंत असणार आहे, 7.4 pH. ओके, त्याच्यानंतर इट इज नॉन लिव्हिंग इंटरसेल्युलर सबस्टन्स. दुसरी महत्वाची गोष्ट, इट कन्स्टिट्यूट अबाउट, आताच आपण बघितलं, 55% ऑफ टोटल ब्लड. फाईन,
अँड इट्स कलर इट इज पेल येल्लो. पेल येल्लो कलर असण्यामागचं काय रिझन होतं, तर त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन्स असतात किंवा काही जे काही सबस्टन्स आहे, जसं की आपण बघितलं जे काही बिलिरुबिन वगैरे असतात त्याला आपण युरोबिलिनोजन असं सबस्टन्स म्हणत असतो. हे नीट लक्षात घ्या. आपण कंपोजिशन बघितलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची की जे काही डिफरंट प्रोटीन आपण बघितले होते प्लाझ्मा मधले, त्याचे एकदा फंक्शन आपण डिस्कस करूया. ओके, सो प्रोटीन मध्ये जस्ट अ मिनिट. ओके, प्रोटीन इथं आपण डिस्कशन करूया. सो 1 बाय 1 प्रोटीन मी तुम्हाला सांगतोय, त्याचं फंक्शन्स त्याच्याबद्दलच्या स्पेशलिटीज त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या. क्लिअर बेटा? बघा, जे काही प्लाझ्मा आहे ह्या प्लाझ्मामध्ये 92% वॉटर असणार आहे. ओके, पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर वेगवेगळे आयन्स असतील, त्याच्यानंतर प्रोटीन असणार. प्रोटीन किती असतात, तर 6 to 8% ऑफ टोटल प्लाझ्मा काय असणार बेटा, प्रोटीन असणार आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. कुठले कुठले प्रोटीन्स असतात, तर मेजर 3 प्रोटीन्स असणार आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं बेटा. पहिला जो काही प्रोटीन आहे तो लक्षात घ्या, दॅट इज सिरम अल्ब्युमिन. क्लिअर बेटा? पहिला जो काही प्रोटीन आहे दॅट इज नथिंग बट सिरम अल्ब्युमिन. नीट लक्षात घ्या, मी अतिशय महत्वाचा पॉइंट सांगतोय. बघा, हे जे काही प्रोटीन आहे दॅट इज सिरम अल्ब्युमिन. हा प्रोटीन आपल्या बॉडी मधला सगळ्यात मोस्ट अबंडंट प्रोटीन कुठला आहे, तर दॅट इज वी कॅन कॉल इट ॲज सिरम अल्ब्युमिन. आपल्याला वाटत असेल जे काही हेअर्स असतील, नेल्स असतील, त्याच्यामध्ये केरॅटिन असतो, बट सगळ्यात मोस्ट अबंडंटली जर बघितलं तर हा प्रोटीन असणार आहे. मोस्ट अबंडंट अलग लक्षात आलं का? ब्लड मध्ये तर आहेच तो मोस्ट अबंडंट प्रोटीन. अबंडंट म्हणजे खूप जास्तीचं. मोस्ट अबंडंट प्रोटीन एक्झाम मध्ये क्वेश्चन जर आला, मी याला स्टार करतो, तर लक्षात घ्यायचं सिरम अल्ब्युमिन. आणि बाय साईज जर बघितलं तर हा स्मॉलेस्ट आहे. बाय साईज कसा आहे बेटा, स्मॉलेस्ट. हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट बघा, किती पर्सेंट असतो तो टोटल होल प्रोटीन किती कंटेंट आहे, तर 6 to 8%. त्या 6% पैकी 4% कोण आहे, तर सिरम अल्ब्युमिन आहे. हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सिरम अल्ब्युमिनचे फंक्शन तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सिरम अल्ब्युमिनवर क्वेश्चन काय बनतो नीट लक्षात घ्या. हे जे काही सिरम अल्ब्युमिन आहे कशासाठी मदत करतो, तर इट मेंटेन दी BCOP म्हणजेच काय, ब्लड कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर. काय बेटा, ब्लड कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर. ब्लड कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम कोण करणार आहे, तर सिरम अल्ब्युमिन करणार आहे. आणि हे जे काही ब्लड कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर असणार आहे हे किती असतं, तर 28 ते 32 mmHg एवढं ते प्रेशर असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर बेटा? फाईन. ही व्हॅल्यू लक्षात घ्या, याच्यामध्ये मेमरी बेस्ड क्वेश्चन बनवू शकतात. येते लक्षात येते. सो एवढे फंक्शन्स लक्षात घ्या. आणखी महत्वाची गोष्ट, एक आणखी फंक्शन आपण ऍड करू शकतो. कुठलं, तर ब्लड व्हॉल्यूम. ब्लडचा जो काही व्हॉल्यूम आहे, ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर हे पण मेंटेन करण्याचं काम कोण करणार बेटा, आपला महत्वाचा प्रोटीन दॅट इज सिरम अल्ब्युमिन. येते लक्षात येते. म्हणजे नीट लक्षात घ्या. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो सिरम अल्ब्युमिन बद्दल. सपोज फॉर एक्झाम्पल दिस इज ब्लड व्हेसल्स. इथं हे जे काही मॉलिक्यूल पडलेले दीज आर नथिंग बट सिरम अल्ब्युमिन. लक्षात आलंय? हे बाहेरच्या टिश्यू फ्लुइड मध्ये, हे सपोज फॉर एक्झाम्पल बाहेरच्या सेल्स आहेत आणि याला आपण ग्रुप ऑफ सेलला टिश्यू म्हणू. ह्या बाहेरच्या टिश्यू मधनं वॉटर ह्या ब्लड मध्ये आणण्याचं काम कोण करणार आहे, तर सिरम अल्ब्युमिन करत असतो. जेणेकरून जर बाहेरचं वॉटर जर आतमध्ये जर आलं तर ब्लडचा जो काही व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होणार आहे. ब्लडचं जे काही प्रेशर असणार आहे ते इन्क्रीज होत असतं. आणि याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर दॅट इज नथिंग बट व्हॉट, सिरम अल्ब्युमिन. हे लक्षात घ्यायचं आहे. ह्या 3 पॉईंट तुम्हाला सिरम अल्ब्युमिनचे लक्षात घ्यायचे. आपण काय बघितलं, तर जे काही ब्लड असणार आहे, ब्लड मध्ये मॅक्झिमम जो काही 55% आहे,
ब्लडच्या 55% काय असतं तर प्लाझ्मा असतो. प्लाझ्मामध्ये वॉटर किती टक्के असतं तर 90 to 95%, सॉरी 92%. त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे 6 to 8%. त्या 6 to 8% प्रोटीनपैकी सगळ्यात मोस्ट अबंडंट प्रोटीन कुठला आहे तर सिरम अल्ब्युमिन. त्याचे 3 फंक्शन्स आपण डिस्कस केले. सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट अबंडंट आहे, स्मॉलेस्ट इन साईज आहे, 4% असतो. ब्लड कोलॉइडल ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करतो. ब्लड कोलॉइडल ऑस्मोटिक प्रेशरची जी काही व्हॅल्यू आहे हे लक्षात घ्या. आणि ब्लडचं जे काही व्हॉल्यूम आणि प्रेशर आहे ते मेंटेन करण्याचं काम कोण करणार आहे तर सिरम अल्ब्युमिन करणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. ओके, आहे आपल्याकडे स्पेस आहे. पहिला जो काही प्रोटीन आपण डिस्कस केलाय दॅट इज सिरम अल्ब्युमिन. फाईन. त्याच्यानंतर नीट लक्षात घ्या, आपण एक दुसरा प्रोटीन डिस्कस करणार आहोत जो की ब्लडमध्ये असतो, ग्लोब्युलिन. लक्षात आलंय. प्लाझ्मा प्रोटीन पैकी प्लाझ्मा प्रोटीन किती पर्सेंट असतात 6 to 8%. हा जो काही सिरम अल्ब्युमिन आहे किती होतं 4%. 2% कोण आहे तर ग्लोब्युलिन्स असतात. लक्षात आलंय. सो हे जे काही प्रोटीन्स आहेत ग्लोब्युलिन्स आर नथिंग बट व्हॉट प्रोटीन्स. फाईन. ह्या ग्लोब्युलिन जे काही असतात हे वेगवेगळ्या टाईपचे असतात. सपोज फॉर एक्झाम्पल पहिला जो काही टाईप आहे दॅट इज नथिंग बट अल्फा ग्लोब्युलिन. अल्फा ग्लोब्युलिन. लक्षात आलंय. अल्फा ग्लोब्युलिनचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लक्षात आलंय. पहिलं जे काही एक्झाम्पल आहे सेल्युलो प्लाझ्मिन. नीट लक्षात घ्या, आपण एक एक्झाम्पल इथं ठेवलंय अल्फा ग्लोब्युलिनचा. लक्षात आलं. ग्लोब्युलिन्स आर नथिंग बट व्हॉट प्रोटीन्स. एक त्याचा टाईप आहे अल्फा ग्लोब्युलिन. त्याचं एक एक्झाम्पल काय ठेवलंय आपण सेल्युलो प्लाझ्मिन. लक्षात आलंय. हा जो काही प्रोटीन आहे आपल्या ब्लडमध्ये, नीट लक्षात घ्या, आपल्या ब्लडमध्ये जे काही कॉपर आयन्स असतात त्यांचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कुठलं प्रोटीन आहे तर सेल्युलो प्लाझ्मिन. इथं क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, जे काही एकदम हाय लेवलचे क्वेश्चन्स असतात त्याच्यापैकी इथं तसा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. तर काम काय याचं, इट कॅरी आउट कॉपर ट्रान्सपोर्ट. आपल्या बॉडीमध्ये जे काही कॉपर असणार आहे त्याचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करणार आहे सेल्युलो प्लाझ्मिन. अँड इट इज नथिंग बट अल्फा ग्लोब्युलिन. ओके, त्याच्यानंतर सेकंड असणार आहे बीटा ग्लोब्युलिन. लक्षात आलंय. दुसरा जो काही प्रोटीन आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट बीटा ग्लोब्युलिन. क्लिअर. एक्झाम्पल याचं ट्रान्सफेरिन. एक्झाम्पल काय तर ट्रान्सफेरिन. ओके, आणि हा ट्रान्सफेरिन काय करतो तर इट हेल्प इन, किंवा हा पण स्वतः ट्रान्सपोर्ट करतो कशाचं, इट हेल्प इन आयर्न ट्रान्सपोर्ट. आलं लक्षात आलंय का, आयर्न ट्रान्सपोर्ट. ओके, हे लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा तिसरा जो काही पार्ट आहे बेटा, फाईन, ह्या ग्लोब्युलिन प्रोटीनचा, तर त्याला आपण गॅमा ग्लोब्युलिन्स म्हणत असतो. काय म्हणत असतो, गॅमा ग्लोब्युलिन. गॅमा ग्लोब्युलिन. लक्षात आलंय. यांना आपण अँटीबॉडीज पण म्हणत असतो. काय म्हणतो, अँटीबॉडीज. क्लिअर. ओके, सो हे जे काही अँटीबॉडीज आहे वेगवेगळे अँटीबॉडीज आहे. जसं त्याला आपण शॉर्टकट मध्ये IgG, IgA, IgM, IG म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन्स. लक्षात आलंय. इम्युनिटी मध्ये ते हेल्प करत असतात म्हणून आपण त्यांना काय म्हणत असतो इम्युनोग्लोब्युलिन. IgM, IgD, IgE अशा वेगवेगळ्या टाईपच्या इम्युनोग्लोब्युलिन्स किंवा गॅमा ग्लोब्युलिन्स प्रोटीन असणार आहे. लक्षात आलंय. दीज आर नथिंग बट अँटीबॉडीज. फाईन, हे लक्षात घ्या. त्याच्या व्यतिरिक्त आणखी महत्वाची गोष्ट, आणखी काही प्रोटीन्स असतात जसं की जस्ट अ मिनिट. ओके, फाईन. आणखी काही प्रोटीन्स आहेत फायब्रिनोजेन वगैरे. नीट लक्षात घ्या, ज्या प्रोटीनच्या नावाच्या पाठीमागं ओजेन लागणार आहे, OGEN, ते तो जो काही वर्ड आहे त्याचं मिनिंग होतो इनऍक्टिव्ह. काय मिनिंग होतो बेटा
त्याचा इनॅक्टिव्ह. म्हणजे हे जे काही फायब्रोनोजन आहे नॉर्मली आपल्या ब्लडमध्ये असताना कुठल्या फॉर्ममध्ये असतात बेटा? इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. नीट लक्षात घ्या. ह्या फायब्रोनोजनचं आपण फंक्शन्स पण डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं हे जे काही फायब्रोनोजन प्रोटीन आहे हे ब्लड क्लॉटिंगमध्ये मदत करत असतात. कशामध्ये मदत करणार बेटा? ब्लड क्लॉटिंगमध्ये ते मदत करत असतात. क्लिअर? हे लक्षात घ्यायचं. याच्या सोबतच आणखी फायब्रोनोजन मध्ये ब्लड क्लॉटिंग मध्ये फायब्रोनोजन सोबत आणखीन एक प्रोटीन असतो, दॅट इज प्रोथ्रोम्बिन. कुठला असणार बेटा? प्रोथ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिन लक्षात आलंय. हाही एक प्रोटीन आहे जोही प्रेझेंट असतो कशामध्ये बेटा? तर आपल्या ब्लड मधल्या प्लाझ्मा मध्ये. लक्षात आलंय. दोन्ही प्रोटीन ब्लड क्लॉटिंग मध्ये मदत करत असतात. तर आपण काय बघितलं? प्लाझ्माचे प्रोटीन. फाईन. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जे काही ब्लड आहे बेटा ह्या ब्लड मध्ये जवळपास 55% काय असणार आहे? तर प्लाझ्मा. आणि त्या प्लाझ्मा मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला जवळपास 90% वॉटर असणार आहे. त्या उरलेल्या 6 to 8% पैकी जे काही असणार आहे दीज आर नथिंग बट व्हॉट? प्रोटीन्स. त्या 6 to 8 प्रोटीन्स पैकी सगळ्यात मोस्ट अबंडंट कुठला आहे? तर सिरम अल्ब्युमिन. लक्षात आलंय. फाईन. ब्लड कोलॉइडल जे काही ऑस्मोटिक प्रेशर आहे किंवा ब्लड व्हॉल्यूम ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम हा प्रोटीन करत होता. हे लक्षात घ्यायचं. मोस्ट अबंडंट प्रोटीन ब्लड मध्ये कुठला असतो? तर दॅट इज नथिंग बट व्हॉट? सिरम अल्ब्युमिन. हे आपण डिस्कशन केलं. त्याच्यानंतर जो काही नेक्स्ट प्रोटीन आहे बेटा दॅट इज ग्लोब्युलिन. आपण हेही ग्लोब्युलिन डिस्कस केलंय. अल्फा ग्लोब्युलिन, बीटा ग्लोब्युलिन आणि गॅमा ग्लोब्युलिन हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. फाईन. जस्ट अ मिनिट. ओके. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेल्या आहेत. क्लिअर? त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट एक आपल्याला डिस्कशन करायची दॅट इज सिरम. आता सिरम काय असतं बघा. आपण बघितलं जो काही ब्लड असतो तुम्हाला ही गोष्ट विसरायची नाही आहे. ब्लड बनलेला आहे प्लाझ्मा पासून आणि काही ब्लडच्या सेल्स असतात. आपण ब्लड सेल्स म्हणतो. फाईन. 45% ब्लड सेल असणार आहे, 55% प्लाझ्मा असणार आहे. हे लक्षात घ्या. आता हे जे काही प्लाझ्मा आहे ह्या प्लाझ्मामध्ये आपण बघितलं वेगवेगळे प्रोटीन्स असतात, वेगवेगळे आयन्स असतात, वेगवेगळे हार्मोन्स याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. कशामध्ये? तर प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असतात. वेगवेगळे साल्ट्स जे काही असणार आहेत ते प्रेझेंट असतील. फाईन. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही आयन्स वगैरे असतील. ओके. आयन्स तर झालंय. फाईन. सो हे जे काही वेगवेगळे कंटेंट आहे जे काही गॅसेस वगैरे असतील. फाईन. गॅसेस असतील, वेस्ट मटेरियल असणार आहे. त्याच्यानंतर काही अतिशय महत्वाचे काही फॅक्टर्स प्रेझेंट असतात याच्यामध्ये, जसं की ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. कुठले फॅक्टर्स प्रेझेंट असतात? ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. हे ब्लड क्लॉटिंग फॅक्टरही कशामध्ये प्रेझेंट असतात बेटा? तर दे आर प्रेझेंट इन प्लाझ्मा. बट ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या टेक्निकच्या साहाय्याने ह्या प्लाझ्मा मधून मायनस करतो. काय मायनस करतो आपण? ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. मग प्लाझ्मा मधून जर आपण हे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर जर मायनस जर केले बेटा, रिमूव्ह जर केले, तर जो काही शिल्लक उरलेला प्लाझ्मा असणार आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट? सिरम. फाईन. सो सिरमला आपण कसं डिफाईन करू शकतो? सिरम इट इज नथिंग बट प्लाझ्मा बट विदाउट ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. येते? लक्षात येते? फाईन. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. क्लिअर बेटा? आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सिरम इट इज नथिंग बट व्हॉट? प्लाझ्मा. फक्त त्याच्यामध्ये काय नाहीये? ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. बट त्याच्यासोबत नीट लक्षात घ्या बाकीचे जे काही वेगवेगळे कंपोनंट्स असतात ती आपण त्याच्यामध्ये रिमूव्ह करत असतो. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर बेटा? फाईन. सो ओके. आपल्या ह्या चॅप्टरची होल एक समरी मी तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्ही बघू शकता आपलं जे काही होल टोटल बॉडी वेट आहे बघा. ऑदर जे काही फ्लुइड्स आहे किंवा जे काही ऑदर टिश्यू आहे ते आपल्या बॉडी वेटचं टोटल बॉडी वेटचं किती कंट्रीब्यूट करतात? 92%. आपला ब्लड किती कंट्रीब्यूट करतो? 8% ऑफ टोटल बॉडी वेट. त्या ब्लड मध्ये काय काय कंटेंट असतात? फॉर्म्ड एलिमेंट ज्याच्यामध्ये सेल्स येणार आहेत. त्याच्यानंतर काही लिक्विड असणार आहे. दॅट लिक्विड इट इज नथिंग बट व्हॉट? प्लाझ्मा. फाईन. बफी कोट मध्ये याच्यामध्ये WBCs वगैरे येणार आहे. त्या प्लाझ्मा पैकी बघितलं आपण प्लाझ्मा मध्ये प्रोटीन किती असतात? 7 to 8%.
वॉटर किती असणार आहे 91 to 92%. फाईन. आणि अदर काही सोल्युट्स असतील, त्या सोल्युट्समध्ये आयन्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील, वेस्ट असतील, गॅसेस असणारे, काही रेग्युलेटरी सबस्टन्स, हार्मोन्स वगैरे असतील, हे लक्षात घ्या. प्रोटीन्स कुठले असतात? अल्ब्युमिन. सगळ्यात मोस्ट अबंडंट कुठला आहे बेटा? अल्ब्युमिन. फाईन. ग्लोब्युलिन्स असतात, त्यानंतर फायब्रोनोजन, नंतर असणार आहे प्रोथ्रोम्बिन. फाईन बेटा. ह्या व्हॅल्यूशी कन्फ्युजन व्हायचं नाही. ह्या व्हॅल्यू 100च्या कंपॅरिझनमध्ये दिलेलं आहे, पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. फाईन. आपण 7%च्या कंपॅरिझन मध्ये बघितलं होतं. सिरम अल्ब्युमिनची मी जी काही व्हॅल्यू तुम्हाला 4% सांगितली होती, ती 4% कोणाची आहे? तर 7%च्या कंपॅरिझन मध्ये ते 4% मी घेतलेलं आहे. ही 100%च्या कंपॅरिझन मध्ये व्हॅल्यू आहे. तरी मोस्ट अबंडंट कुठला प्रोटीन दिसतोय तुम्हाला प्लाझ्मा मध्ये? तर दॅट इज नथिंग बट व्हॉट? अल्ब्युमिन. यहाँ से क्वेश्चन फ्रेम हो सकता है बेटा. फाईन. सो आतापर्यंत आपण काय काय टॉपिक कव्हर केले ह्या चॅप्टरमध्ये? तर एक तर आपण इनिशियली बॉडी फ्लुइड म्हणजे काय असतात, ब्लडचं डिटेल कंपोजिशन आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. फाईन. त्याच्यानंतर ब्लड कंपोजिशनमध्ये किंवा ब्लडमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. तर एक लिक्विड दॅट इज प्लाझ्मा, हा आपला डिटेल डिस्कशन करून झाला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे काही फॉर्म्ड एलिमेंट्स असतात, फॉर्म्ड एलिमेंट्स इन द सेन्स व्हॉट, ज्या काही ब्लडच्या सेल्स आहेत, ह्या ब्लडच्या सेल्स आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. फाईन. सो अगदी डिटेल तुम्ही हा व्हिडिओ बघा, नोट्स प्रिपेअर करत चला. क्लिअर बेटा? चलो, थँक्यू.